हे जे पोटगी प्रकरण आहे, यात दिसतं असं की दोघंही अर्निंग आहेत, दोघंही पायावर उभे आहेत, तरी पण घटस्फोट जर होत असेल तर पुरुषांनी पोटगी द्यायची असते स्त्रीला. हा हे कसं आहे असं म्हणजे कशामुळे? आता दोघंही कमावते आहेत. पण त्याचं क्वांटम काय तो बघता. समजा पुरुष 100 रुपये कमवत असेल आणि बाई 25 रुपये कमवत असेल, तर तिला साधारणप्रमाणे काहीतरी 25 रुपये तरी ग्रँड करतील. म्हणजे दोघांचे झाले समजा Difference 1.5 लाख compensate झाला करायला. डिफरन्स, तो त्यातले थोडे आणखीन तिला देतील असे. पण पुरुषाने डिवोर्स मागितला तर ते हेच करणार, मला एवढे पैसे दिले तरच मी तुला डिवोर्स देणार, म्हणजे बाय कन्सेंट. कॉन्टेस्ट करून मी बऱ्याच जणांना डिक्रिया दिल्या, पण त्याला वेळ जातो थोडासा. जर आणि स्त्री पुरुषाला जास्त पेशन्स नाही. स्त्रियांना भरपूर पेशन्स, त्या इतक्या हुशार असतात वकिलापेक्षा हुशार. म्हणजे कोर्टात जर त्यांचा वकिलाला आहे ना, येता येत ना ऑन द वे, तर ठोकून देतात जजला, ऑन द वे सांगणार. आणि ज्युडिशियल पॉलिसी देखील लिनियन्सी लेडीजच्या फेवरमध्ये डीव्ही मॅटरमध्ये टाकतात आणि सासरच्या लोकांना नाचवतात. 10 तारखा झाल्या स्वतः येत नाही, डिसमिसलसाठी वेबसाईटवर दिसलं की मग हजर राहतात. त्यांच्या 10 तारखा पण डिसमिस करत नाही कोर्ट, कारण ते ज्युडिशियली पॉलिसी आहे ज्युडिशियरीची की लेडीजचं मॅटर पटकन डिसमिस करायचं नाही, पण पुरुषाचं 1 दिवसात डिसमिस. पुरुषाला कसलं हे नाही लिनियन्सी, मग हे पण चुकीचं आहे ना. द्या तर सगळ्यांना सारखं द्या, नाही तर नका देऊ. म्हणजे स्त्रीला लिनियन्सी देता येते, ठीक आहे, एवढी बरोबर आहे, किती, पण आणि मग मग पुरुषाला तरी दुसऱ्याला द्या. त्रास किती होते त्याच्यावर ना. कोर्ट मशिनरी पण वापरली जाते. 10 तारखा उगाच लोक ट्रॅव्हल करून कोर्टात येतात, वकील येतो, त्यांचा पैसा जातो, टाईम एनर्जी किती फुकट जातो, हे लक्षात घेतलं. आपली जी व्यवस्था आहे ना, बरं मॅटर होतात, पण प्रत्येक बोर्ड आता फॅमिली कोर्टात जवळजवळ 60 ते 70 मॅटर असतात. एक मॅटर कधी कॉल होणार, काउन्सिलिंगला कधी जाणार, काउन्सिलिंग अर्धा तास करते, आणि काउन्सिलिंग काय करतात तर तुम्ही किती देतात ना, ती किती घेते, हे काउन्सिलिंग काय करायला पाहिजे, बापरे. दोघांच्या कुठे चुका आहेत काय ते सगळं केलं पाहिजे. नाही होते सगळं. एकदा त्याला मागे आपल्या ह्या जज होत्या, कोण बरं, दळवी मॅडम, प्रिन्सिपल जज फॅमिली कोर्टामध्ये, मला म्हणाल्या की मॅडम, मला चेंबरमध्ये बोला, मॅडम तुम्ही रेग्युलर टाईमवर असता, माझं एक काम करायचं, तुम्ही सगळ्या काउन्सिलरवरती नजर ठेवायची आणि त्यांचा रिपोर्ट द्यायचा. म्हटलं दिला त्यांना रिपोर्ट. म्हणजे काउन्सिलिंग म्हणजे काय, तुम्ही त्या दोघांना एकत्र आणण्यासाठी आणि हे स्वतः मी प्रयत्न करते. म्हणजे माझा क्लायंट नवरा आहे म्हणून मग त्या बाईकडे वाकडे न व्हायचं, मी तिला प्रेमाने वागवते. का आगीत तेल नाही ओतायचं आपल्याला, तिला पण मी समजावते चांगलं. आणि अशा प्रकारे मी कितीतरी मॅटर्स त्यांना समजावून, म्हणजे सिन्सिअरली, जेन्युअनली. याच्यामध्ये काय गेम बिम नाही खेळायचीत आपल्याला. गेम खेळणं कधी पण, इव्हन कोर्ट मॅटर्समध्ये पण गेम खेळायची गरज नाही. तुम्ही प्रामाणिक राहा ना, ऑनेस्ट राहा, तुमची माणुसकी दाखवा, तुमचं प्रेम आपुलकी दाखवा समोरच्या पार्टीला. मग ती कशाला उसळेल जास्त. तुम्ही आगीत तेल नाही होतायचे, त्यांच्याशी पण प्रेमाने बघा. त्या दोघांचं एकत्र येतील, कसे येतील, काय येतील, हे मी किती काय समजावून सांगते समोरच्या पार्टीला. तुम्ही हे जे आता म्हणालात ना बोलता बोलता की त्या फॅमिलीतले 10-11 जण हा गोवले गेले अरेस्ट, हा केसमध्ये, तर ह्या डोमेस्टिक व्हायलन्स केसमध्ये हे सुद्धा बरेचदा दिसतं की अगदी दूरच्या नातेवाईकांना सुद्धा लिस्ट केलेलं असतं की बाबा यांनी मला हे केलं. डोमेस्टिक मध्ये पण त्याचा काय एवढा विषय नाही, कारण तिथे अरेस्ट होत नाही डोमेस्टिक व्हायलन्सला. अच्छा. तुम्हाला अटेंडन्स पण लागत नाही त्याच्यामध्ये. वकिलाने एकदा फाईल केला, वकिलाने अटेंड केलं चालतं. पण 498 मध्ये तेव्हा कसं, शेजाऱ्याला पण 112 लावून 114 लावून त्याला पण कल्प्रिट करायचे, अॅक्युज बनवायचे. 114 म्हणजे 114 सेक्शन आहे की हा पण तिथे होता, अच्छा, अन्याय झाला तेव्हा शेजाऱ्याला पण आत टाकलंय, असं सगळं. तर तेव्हा बेल घ्यायचे. एकदा तर एक नाशिकमधली पार्टी होती, पोलीस स्टेशन समोरच होतं त्यांच्या, नाशिकमधली मुंबईतलीच, पोलीस स्टेशन समोरच होतं. तर त्यांच्या घरात ते अपंग व्हीलचेअरवर एक बाई होती, एक बहीण त्यांची, आणि ते पण जवळजवळ 10 ते 11 जण होते. तर मी त्यांना म्हटलं, ते म्हणाले असे असे पोलीससारखे घिरट्या. तर त्यांना सांगितलं लॉक लावा घराला, कुठेही नाशिकला वगैरे पळा, 4 दिवस राहा, मी तुमचं बेल ॲप्लिकेशन बनवते, तेव्हा कोर्टातच या डायरेक्टमध्ये सही करायला वगैरे. तसंच त्यांनी केलं. आणि फोन करत होते शेजाऱ्यांना, ते पोलीससारखे घिरट्या घालत होते, हे कुठे गेले लॉक लावून पकडायला त्यांना, कारण अरेस्ट केला, पैशाची चांदी आहे ना. त्यांना बेल घेऊन दिला, मग घरात गेले ते. ह्याला काय अर्थ आहे का, त्याने काही कोणाचा खून केला आहे, काय केलं आहे, म्हणजे कोणत्या टोकाला जाऊन. बाईने त्रास दिला तर तिला अरेस्ट नाही करायची, तिला अटक नाही करायची. माझी इच्छा नाही तिला पण अरेस्ट करायचं, कारण मुलं बाळं असेल घरात, तिथे पोलीस स्टेशनला जाऊन काय करायचंच नाही. आणि मी तर सगळ्यांना ॲडवाईस करते, कोणीही पोलीस स्टेशनला जाऊ नका. तुम्हाला ते बाईची कंप्लेंट पण द्यायची, म्हणजे पुरुषांचा ॲडवाईस करायचे, एक लेटर टाका, पोस्टाने पाठवा, जाऊ नका, आपली टाईम एनर्जी वाचवा. कारण पोलीस इथे पुरुषांना आधी तर उडवूनच लावतात, तासन तास बसवून ठेवतात, नंतर मग समोरच्या बाईलाच हे सांगणार, असं कर तू, तसं कर, झालं. तेच सल्ला देतात पोलीस आहेत, स्त्री संघटना आहेत, सगळ्यांनी दुकानं उघडली आहेत आपली. पण काही स्त्री संघटना, NGO आहेत ना, खरोखर स्त्रियांसाठी चांगली कामं करतात.
त्यांना मी सॅल्यूट आहेतच, करते. प्रश्नच नाही. अतिशय चांगलं काम करतात. ज्यांना ट्रॅफिकिंगमध्ये मुलींना उचललंस वगैरे, म्हणजे त्यांच्यासाठी हो. जे काम करतात, मी क्राईम पेट्रोल वगैरे बघितलं, त्याच्यात बघितलं, ते अतिशय सुंदर हो. काम करतात. म्हणजे मानायला पाहिजे. नाही त्या म्हणजे स्त्री संघटनांना खरोखर मानायला याबद्दल पाहिजे. तर वाद नाहीच आहे की मुलींवर, स्त्रियांवर हो. समाजाने बरंच वाकडी नजर आहेच आहे. त्यामुळे हा, ते अन्याय अत्याचार कसे असतात माहिती आहे, सर्वत्र आणि सर्व दूर आहेत. म्हणजे तुम्ही म्हणाले की गरीब आणि श्रीमंत, तर गरीबावर अन्याय होतो असं काहीच नाहीये, श्रीमंतावर पण होतो. तुम्ही म्हणाल उच्च जातीतला आणि सो कॉल्ड दलित, खालच्या जातीतला. सो कॉल्ड म्हणतायत की सो कॉल्डवर अन्याय नाही. उच्च, आता खोट्या कंप्लेंट त्यांच्यावर पण टाकतात जातीवरनं वगैरे, मग त्याचा ते टूल म्हणून वापर करतात. तर असं काहीच नसतं स्त्री आणि पुरुष, मग स्त्रीवरच अन्याय होतो कारण ते असं गृहीतच धरलेलं आहे. पण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघा, पुरुष एवढं का त्याच्या आवडीचं जेवण सहसा बनत नाही, कारण नॅचरल स्त्री किचनमध्ये असेल की ती स्वतःच्या आवडीचं बनवते. काही स्त्रिया खरोखर चांगल्या आहेत की सगळं काही करतात, पण त्या फार कमी ह्याच्यावर आहेत. पण आता कसं झालंय माहिती आहे, हे का सगळं बदललं? आपली समाजव्यवस्था काय होती? पुरुषप्रधान संस्कृती. म्हणजे काय, पुरुषाने रोटी कमवायची आणि बाईने घर सांभाळायचं, स्त्रीने घर सांभाळायचं, अशी ती परफेक्ट व्यवस्था होती. पण स्त्री शिक्षणाच्या चळवळीच्या निमित्ताने की आम्हाला पण शिक्षण पाहिजे, आम्हाला पण घराबाहेर पडायचं आहे, उंबरठ्याच्या बाहेर पडायचं, आम्हाला पण कमवायचं आहे, ठीक आहे घ्या कमवा, त्याने ही दुरी वाढली. म्हणजे मग ते इगो क्लॅश झाले, कळलं का? काही पुरुषांना मग इगो वाटायला लागले, माझ्यापेक्षा जास्त कमवते, असं होऊ शकतं. पण कसं आहे माहिती आहे, कुठेतरी एक सिस्टीम राहणार. बघा, एका काय म्हणतात, म्यानात दोन तलवारी नाही राहू शकत. त्यामुळे एका कुटुंबामध्ये कोणीतरी एक कुटुंब प्रमुख, ती स्त्री असो किंवा पुरुष असो, हँडल करावं त्यांनी. दोघं जण मीच मोठा मीच मोठी असं नाही म्हणून चालणार आहे कुटुंबामध्ये. आता हे सगळं बदलत चाललं. हे बदलत जायला अजून मला वाटतं 500-600 वर्ष जावे लागतील. की बाबा ठीक आहे, दोघंही कमवत आहेत, दोघंही शिक्षण घेतात, घरात दोघंही भांडी घासतायत. आलं लक्षात? आता जी व्यवस्था होती ती ओव्हरनाईट चेंज थोडी होणार आहे, त्याला पण केवढा तरी वेळ जाणार आहे ना. तुम्हाला असं वाटतं की ती जी जुनी सिस्टीम होती ज्यात पुरुष कमवायचा आणि स्त्री घरचं निरीक्षण करायची, ती सिस्टीम चांगली होती? मला तर चांगलीच वाटायला लागली, कारण मी एवढे कष्ट करते नको वाटतं. मी असं म्हटलंय की मी एवढं शिक्षण घेतलंय, ते BCom, LLM, CA, ICW, एवढा मरणाचा अभ्यास केला, आता पुस्तक बघितलं की माझं डोकं फिरतं. आणि पुढच्या जन्मात देवा मला एक अगदी अंगुठा छाप बाई बनव, एकच झोपडी दे, त्याच्यात मी चुलीवरती भाकरी थापेन, जेवण करेन. ते माझ्या नशिबात काय ह्या कामामुळे मिळालं नाही. असं म्हणजे वाटतं ना, सोपं नाही वाटत. करिअर म्हणजे पुरुष किती काम करतो, आता तीच पाळी माझ्यावर आली आहे. दिसायला स्त्री पुरुषांकडे काम करते. तुम्ही म्हणताय ते गमतीचा भाग म्हणून, म्हणजे आय अंडरस्टँड की कुठे बाबा मस्त घरी छान होते, पण एक सिस्टीम म्हणून आपल्याकडे हे स्वातंत्र्य पाहिजे की बाबा स्त्रीला आणि पुरुषांना दोघांनाही स्वातंत्र्य एकसारखं असावं. हा, मग घरातला एक कोणीतरी असावा ज्यांनी बाहेरची काळजी घ्यावी, एक कोणीतरी असावा ज्यांनी घरातली काळजी घ्यावी, दोघांनी बाहेरची दोघांनी मिळून वाटून घ्यावी.